माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलावलं असून दुपारी आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे। जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि पक्षातील नाराजी तसंच बंडखोरीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शिवसेनेचे 6 आमदार आणि 1 खासदार यांनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये बोलावले। या सगळ्या लोकप्रतिनिधींसोबत शिंदे यांची स्वतंत्र बैठक पार पडणार आहे। जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती, संघटनात्मक प्रश्न आणि सुरू असलेल्या चर्चांवर सविस्तर बैठकीमध्ये चर्चा केली जाईल। या बैठकीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून बैठकीनंतर महत्त्वाचे निर्णय किंवा भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून। सुमित, नक्कीच कस्तुरी, छत्रपती संभाजीनगरात शिंदेच्या शिवसेनेकडून काल बंडखोरी झाल्याचं बघायला मिळालं। दरम्यान विधान परिषद जागेसाठी अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांनी देखील अर्ज दाखल केला होता। त्यामुळे कुठेतरी महायुतीत शिवसेनेकडूनच बंड झाल्याचं यावेळी बघायला मिळालं। आणि याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यासह जे इतर आमदार आहेत 6 आणि परत खासदार यांना बोलवून घेतलेलं आहे। या संदर्भात आता चर्चा करणार आहेत आणि या चर्चा ही महत्त्वाची मानली जात आहे। यात पक्षातील काही नाराजी असेल किंवा ज्या राजकीय घडामोडी असतील या संदर्भात ते चर्चा करतील आणि त्यानंतर हा तिढा सोडवतील। आणि मात्र आणि अब्दुल सत्तार यांची देखील समजूत काढण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे राजकीय परिस्थिती, संघटनात्मक प्रश्न आणि सुरू असलेल्या चर्चांवर सविस्तर चर्चा या बैठकीत होईल आणि त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं आता लक्ष लागलेलं आहे। बरोबर, त्यांची नुकतीच केलेली विधानं पाहता आता एकनाथ शिंदे त्यांची नाराजी दूर करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सुमित, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।